Hello all, welcome to my channel. Today we are going to solve practice set 2.3 of standard 8. आता हे बघा काय क्वेश्चन दिलेला आहे. ड्रॉ अ लाईन L, टेक अ पॉइंट A outside the line. थ्रू पॉइंट A ड्रॉ अ लाईन पॅरलल टू L. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, मी इथे तुम्हाला रफ फिगरमध्ये समजवते. इथे एक लाईन ड्रॉ केली, त्याच्या आउटसाईड एक पॉईंट घ्यायचा आहे तुम्हाला, त्याला A नाव द्यायचं आहे आणि त्याला ही पॅरल लाईन एमधून आणि एक पॅरल लाईन काढायची. तर ती सेट स्क्वेअरचा यूज करून कशी काढायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. हे सेट स्क्वेअर तुम्ही तुमच्या बघितलं कंपोज बॉक्समध्ये बघितले असतील हे सेट स्क्वेअर. तर ह्या सेट स्क्वेअरचा आपल्याला यूज करायचा आहे. ठीक आहे, तर आता आपण पहिले एक लाईन काढून घेऊयात. ओके, ही एक लाईन काढून घेतली आपण. याला एल नाव देऊयात. आता पॉईंट ए, समजा मी हा पॉईंट इथे घेतला ए, याला नाव दिलं ए. ठीक आहे, तर आता सेट स्क्वेअरचा उपयोग कसा करायचा तर सेट स्क्वेअर हे जे आहे हे या लाईनला बरोबर इथे ठेवायचे. म्हणजे ही लाईनवर तुमचं सेट स्क्वेअर आलं पाहिजे आणि या पॉईंटला जोडून आलं पाहिजे. ठीक आहे, हे इथे असं. आणि हे जे दुसरं सेट स्क्वेअर आहे हे त्या पॉईंटच्या बरोबर खाली ठेवायचं आहे स्ट्रेट लाईनमध्ये. म्हणजे ह्या ज्या लाईन आहेत ना त्या जुळल्या पाहिजेत एकमेकांना. ठीक आहे, आणि ते झाल्यावर या पॉईंटमधून तुम्ही ही स्ट्रेट लाईन काढायची आहे. तर ही जी स्ट्रेट लाईन काढली ही आली बरोबर ह्या लाईनला पॅरलल लाईन. तर ही लाईन तुम्ही इथे पुढे कंटिन्यू करू शकता. ही लाईन अशी कंटिन्यू तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर ही झाली लाईन, ह्याला आपण एम नाव देऊयात. तर हे एवढंच आहे ह्याच्यामध्ये. तर सेकंड क्वेश्चन पण सेम आहे, मी लिहून घेते आधी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. ड्रॉ अ लाईन एल, टेक अ पॉईंट टी आउटसाइड द लाईन, थ्रू पॉईंट टी ड्रॉ अ लाईन पॅरलल टू लाईन एल. म्हणजे सेम क्वेश्चन सोडवायचं तुम्हाला, सेम वरचं आपण जर केलं तसंच करायचं आहे. तर इथे मध्ये मी एक लाईन काढून घेते. ही दिसेल मी तुम्हाला, लाईनवर काढल्यावर लाईन नीट कळून येत नाही. ठीक आहे, ही लाईन आपण काढलेली आहे एल आणि हा पॉईंट इथे घेतला मी टी. तर परत हे सेट स्क्वेअर दोन्ही घ्यायचे. हा सेट स्क्वेअर असा ठेवायचा आहे उभा, ह्याच्या ह्या लाईनवर बरोबर आला पाहिजे आणि ह्या पॉईंटला टच झाला पाहिजे. आणि हा दुसरा असा आडवा ठेवायचा आहे. ठीक आहे, आणि मग हे असं धरून ही लाईन ही स्ट्रेट लाईन अशी आली पाहिजे. ठीक आहे, हे तुम्ही काढताना जरा नीट काढा, थोडंसं हे हलू शकतं, मूव होऊ शकतं. तर ही पॉईंट टीच्या मधनं ही लाईन जी गेली आहे त्याला आपण एम नाव देऊ. तर हे इथे सेकंड क्वेश्चन झालेला आहे. थर्ड क्वेश्चन थोडासा वेगळा आहे. ओके, थर्ड क्वेश्चनमध्ये बघा काय सांगितलं आहे. ड्रॉ अ लाईन एम, ड्रॉ अ लाईन विच इज पॅरलल टू लाईन एम ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर डिस्टन्स दोन्ही लाईनमध्ये आलं पाहिजे. ठीक आहे, तर ही एक लाईन आपण काढून घेऊ इथे. आता ही पॅरलल लाईन बरोबर 4 सेंटीमीटर यायला आपल्याला आधी काय करायला लागेल, इथे आपण ह्याच्यावर 2 पॉईंट घेऊयात या लाईनवर, ए आणि बी. आता इथे बघा, इथे थोडंसं आपण एक पॉईंट घेतला होता तर पॅरल लाईन काढताना थोडंसं आपलं गडबड झाली जरा, म्हणजे स्ट्रेट लाईन याला थोडा प्रॉब्लेम येतो. पण इथे बघा, समजा तुम्ही हे 2 पॉईंट घेतले आणि ह्याला हे परपेंडिक्युलर काढून घेतलं. हे एचा पॉईंट आणि हे बीचा. ठीक आहे, तर आता हे दोन्ही ह्याला तुम्ही एक परपेंडिक्युलर काढून घ्या ह्या लाईनला ए आणि बीवर. हे झाले 2 परपेंडिक्युलर. तर आता काय करायचं आहे, स्केलवर 4 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचा आहे. स्केलवर आपल्याला 4 सेंटीमीटर सांगितलं आहे ना, सो 0 to 4, हे 0 to 4 राऊंडरवर घ्यायचं आहे आणि ह्या पॉईंटवर ठेवून इथे मार्क करायचं आहे 4 सेंटीमीटर बरोबर. इथे ठेवून या पॉईंटवर ठेवून परत इथे एवर पण मार्क करायचं आहे. आणि आता हे जे पॉईंट आहेत त्या पॉईंटमधनं पास होणारी लाईन काढायची आहे, ती येईल पॅरलल लाईन ह्या लाईनला. ठीक आहे, तर या पॉईंटमधनं जाणारी एक लाईन काढू आपण पॅरलल. ठीक आहे, ही झाली पॅरलल लाईन. हे किती आलेलं आहे,
4 सेंटीमीटर. आणि ही लाईन आपण एम काढली आहे. ही लाईन एन ही पॅरलल झाली आहे. कुठनं पॅरलल झाली आहे? 4 सेंटीमीटर डिस्टन्सवर इथे ही लाईन पॅरलल गेलेली आहे ह्याला. ठीक आहे, ह्याला आपण हवं तर या पॉईंटला सी आणि डी नाव द्या. तर इथे असा आपला पॉईंट प्रॅक्टिस सेट 2.3 आपला इथे संपलेला आहे. तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की विचारा. काही कळलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ पॉज करून मागे घेऊन परत एकदा बघा की कसं सॉल्व केलेत प्रॉब्लेम. आता पुढच्या लेसनचे प्रॅक्टिस सेट लवकरच व्हिडिओ घेऊन मी येईल. तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.